भाई साहब अंसारी चौक जाना है क्या हमें? दवा खाने के पास ही जाना है। बराबर एकदम दवा खाने के पास। सबस्क्राईब करा शेअरिंग माय थॉट्स यूट्यूब चॅनलला आणि मिळवा आमच्या पुढील व्हिडिओजचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी। आता आपण जात आहोत कल्याणला अब्दू अली कल्याणवाला यांच्या घरी। हा एक माझाच मित्र आहे जो टोटली ब्लाइंड आहे, नवीन व्यापार करतोय, औद्योगिकतेला प्राधान्य देण्याचा हा त्याचा जो प्रयत्न आहे त्याला आपण हायलाईट करणार आहोत आपल्या शेअरिंग माय थॉट्सच्या यूट्यूब चॅनलवरती। सो तर आत्ता आपण फायनली येऊन ठेपलो आहे अब्दुल भाई कल्याणीवाला यांच्या बिल्डिंगमध्ये। आता बघूया पुढे काय काय आपल्याला पाहायला मिळतात, सरप्राइजेस बघूया। सो बघूया आता अब्दू अलीच्या घरी तर आपण पोहोचलोच आहे, तर काय चाललंय अब्दू अली? अरे क्या कुरान पठन चल रहा है? क्या बात है। अरे यार ब्रेल में है क्या कुरान? ब्रेल लिपी के जरिए से पढ़ता हूँ। कूल यार कूल, जरा दिखाइए हमारे प्रेक्षकों को। मी आयुष्यात पहिल्यांदाच हात लावतोय कुरानला। सो हे आपल्या भारतात मिळतं का रे हे? हो ऍक्च्युली आता भारतात पण मिळतं, आता उपलब्ध आहे ऍक्च्युली आपल्याकडे मुंबईमध्ये वगैरे। पण मी जेव्हा कुराण पाठांतर करण्याचं सुरू केलं ना तेव्हा नव्हतं, मग मी सौदी अरेबियामधून मागवलं होतं। ओके, अच्छा 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 फाईन। म्हणजे काय कॉस्ट आहे याची तिकडे साधारण? तिथली गव्हर्नमेंट फ्री मध्ये प्रोव्हाइड करते ब्लाइंड लोकांना, काहीच कॉस्ट ते लोक घेत नाही। अच्छा, सो मग आता तू हे स्वतःहून आता म्हणजे इंडिपेंडेंटली तुला हे आता ब्रेलच्या माध्यमातून वाचता येतं का कुरान? हो हो, मी स्वतः वाचतच नाही तर मी नॉर्मल लोकांना शिकवतो सुद्धा, याच्या ब्रेल लिपीच्या माध्यमातून डोळस लोकांना शिकवतो मी। कूल यार, मस्तच। तर मग आता आपण आपल्याला ज्या कामासाठी आलोय त्याला सुरुवात करूया। नक्की। फक्त हे आहेत माझे मित्र अब्दू अली कल्याणवाला आणि टोटली ब्लाइंड आहेत आणि आयुष्यामध्ये नेहमीच ऑफिस ते घर, घर ते ऑफिस हे गणित न मांडता त्यांचा एक वेगळा जॉनर आहे, वेगळंच त्यांचं काहीतरी हटके करण्याचा सदैव प्रयत्न असतो आणि एक वेगळा दृष्टिकोन आहे आयुष्याकडे बघण्याचा। तुम्ही जर टोटली ब्लाइंड आहात तर एका सायटेड व्यक्तीला सुद्धा त्याचा व्यापार पसरवायला आणि प्रचार करायला खूप ठिकाणी जोडे झिजवावे लागतात। तर आपण बघूया आपल्या या मित्राची काय कहाणी आणि याला काय कष्ट सहन करायला लागतात। आता एक मला असं कळलं की त्यांनी नवीन एक बिझनेस सुरू केलेला आहे आणि तो बिझनेसच शोकेस करायला, आणि तो बिझनेसच नक्की काय आहे हे मी तुमच्यासमोर मांडण्यासाठी आज त्याच्याकडे आलेलो आहे। तर पुढचा आवाज अब्दू अलीचा। आणि म्हणजे मी जे हे जे काय ऐकलेलं आहे की नवीन आता बिझनेस स्टार्टअप केला आहे, तर काय एकंदरीत काय कॉन्सेप्ट काय आहे बिझनेसची? स्वतःबद्दल थोडं सांगतो। ॲक्च्युली दाऊदी बोहरा कम्युनिटीपासून मी बिलॉंग करतो आणि आमचे जे धर्मगुरू आहेत आदरणीय धर्मगुरू सैयदना व मौलाना अबू जाफर स्वादिक अली कदर मुफद्दल सैफुद्दीन साहेब नेहमीच त्यांच्या गायडन्स मार्फत आम्हाला गाईडलाईन देत असतात की असं म्हणतात ना एक म्हण आहे, तंदुरुस्ती हजार नियामत। जर आपण तंदुरुस्त असलो, जर चांगलं खानपान आपण खाल्लं तर आपली जी सेहत आहे, जी आपली तब्येत आहे एकदम चांगली राहणार। नक्कीच।
बरोबर आहे. तर त्याच्या निमित्तानं मला असा विचार आला की आपण एका कंपनीसोबत असं जुडलं पाहिजे की ज्याचं खरेखर चांगले स्पायसेस आहेत आणि त्यांनी नुकसान तर होतच नाही, बल्कि त्याच्यापासून सगळ्यांना फायदा होतो. माझे मावशी जे आहेत त्यांचे एकदम मित्र आहेत, एकदम जवळीचे. त्यांचं स्वतःचं एक मॅन्युफॅक्चरिंग आहे, स्पायसेस. फ्लेवरेज नाव आहे त्यांच्या कंपनीचं. काय नाव आहे कंपनीचं? फ्लेवरेज. ओके. तर इकडेच मुंबईमध्येच आहे आणि बेस्ड कंपनी आहे का ही? हो. ओके, बरोबर. तर त्याच्या निमित्ताने त्यांनी अशी क्वालिटी मेंटेन राहावी म्हणून त्या निमित्ताने त्यांनी असे प्रोडक्ट्स तयार केलेले आहेत आणि त्यांचे प्रोडक्ट्स मी सेल करायचं ठरवलं. नक्कीच. मग याचं जसं जे प्रोडक्शन आहे ते कुठे होतं? मुंबईतच होतं का? हो, मुंबईचं होतं. मॅन्युफॅक्चरिंग वगैरे सगळं मुंबईचं होतं आणि डिस्ट्रीब्यूट पण हेड ऑफिस पण मुंबईलाच आहे. मुंबईलाच. किती प्रकारचे मसाले ते तुम्ही त्यांच्यासाठी सेल करत असता? ॲक्च्युली मी 12 प्रकारचे मसाले त्यांच्यासाठी सेल करतो. असे मसालेच मी निवडलेले आहेत की त्याच्यापासून कमी क्वांटिटीत चांगल्या क्वालिटीचं जेवण तयार होतं. बरोबर आहे. आज आपल्या मार्केटमध्ये विविध प्रकारचे कंपनी आहेत. नो डाऊट त्यांचा पण फार चांगलं असेल, आपल्याला कोणाबद्दल काय म्हणायचं नाही, पण आपल्याला आपल्या कंपनीची क्वालिटी सांगायची आहे की आपण अशा प्रकारचे मसाले तयार केलेले आहेत, कमी क्वांटिटीत चांगल्या क्वालिटीचं जेवण आपलं तयार होतं आणि स्वादिष्ट जेवण एकदम तयार होतो. फायदा दुसरा, पावभाजी मसाल्याच्या सोबत पाणीपुरी मसाला आहे, जलजिरा मसाला आहे, ते फ्रूटवर टाकून फार चांगलं फळांवर आपल्याला टाकायला पाहिजे जेव्हा. आणि दुसरे कोरिएंडर पावडर आणि टर्मरिक पावडर आणि त्याचं पण फार वैशिष्ट्य आताच मला कळलं. ॲक्च्युली 1-2 दिवसांपूर्वी मी माझ्या एक चुलत वहिनीला दिलं होतं असंच टेस्ट करायला. त्यांनी असं सांगितलं की यार एवढं चांगलं निघालं ना की असं वाटलं की आताच आपण ग्राइंडरमध्ये वाटलेलं आहे धणे आणि जिरं आणि आताच आपण ताजं त्याला हे करतो, यूज करतो आहोत असं वाटलं. एकदम छान वाटलं त्यांना आणि सगळेच मसाले एकदम चांगल्या क्वालिटीचे आहेत. आता तू टोटली ब्लाइंड आहेस, बरोबर? मग जनरली आपण काय करतो की कुठेतरी सरकारी नोकऱ्यांमध्ये आपण अप्लाय करतो आणि म्हणजे आम्ही तरी बाबा तेच सध्या आमचं तरी सध्या तेच रुटीन चाललं आहे की नॉर्मल सिम्पल लाईफ आणि कुठेतरी अप्लाय करतो आणि साधारणतः 9 ते 6 असं काम असतं. तर असा कधी विचार आला होता मनात का की नाही आपण जॉबच करूया, एकदम सिक्युअर, एकदम आपली नंतरची पण जी व्यवस्था असेल रिटायरमेंट नंतरची ती पण सेफ असेल. सो असा कधी विचार म्हणजे सॅलरीड बनायचा किंवा नोकरदार बनायचा कधी विचार आला होता मनात? ॲक्च्युली मुळीच आलाच नाही असा कधी विचार. आणखी तुझ्यासारखे वगैरे चांगले अजून असे मित्र आहेत माझे की ते लोक जॉब करतात ॲक्च्युली आणि मेहनत करतात, नो डाऊट. पण माझं असं पहिल्यापासून असं मनच होतं की व्यापार करावा, कारण व्यापारचा काही पारच नसतो. हो, व्यापारचा काही पारच नसतो. तुम्ही जेवढं त्याला हे कराल तेवढं तुमचा व्यापार ॲक्च्युली जितना फैला सकते हो वो फैलते ही जाएगा. बराबर. मैं पहले बोला था कि अपनी क्वालिटी और क्वांटिटी मेंटेन रहनी चाहिए. जिस मकसद से अपन कर रहे हैं वो मकसद से अपने को हटना नहीं है. और जब अपने को मालूम है कि अपना जो कंपनी का जो मैन्युफैक्चरर है उसका भी वही मकसद है, अच्छा क्वालिटी का माल इस्तेमाल करो, अच्छा खाओ, अच्छा खिलाओ, तो फिर उसके आधार पर उसका माल सप्लाई करो, उसका फ़ायदा करो, अपना फ़ायदा करो और पूरी दुनिया का फ़ायदा करो. और मेरा एक मकसद इसके पीछे ये भी था कि मैं ब्लाइंड पर्सन हूँ और हमेशा हम लोग को हमारे धर्मगुरु ने ये भी उपदेश दिया कि जिस देश में रहते हो उस देश के वतन परस्त बन के रहो, उस देश का तरक्की के लिए हाथ बटाओ. तो नॉर्मल लोग तो बढ़ाते हैं, तो मैं ब्लाइंड होकर कैसे तरक्की के लिए करूँगा. तो मैंने ये व्यापार इसके लिए चुना है कि अच्छी सेहतमंद ज़िंदगी में लोगों को अता कर सकूँ. क्या बात है. मेरे मसालों के ज़रिए से. आजही लोकांना असंच म्हणजे असे बेसिक प्रश्न आजही पडतात की अरे मग ब्लाइंड आहे, मग तुम्ही जेवता कसे. इतक्या छोट्या छोट्या गोष्टीतले लोक अजूनही विचार करतात. मित्रांनो, तुम्ही आहात कुठे? अरे एक टोटली ब्लाइंड मुलगा हा व्यवसाय करायला निघाला आणि तुम्हाला अजूनही असे प्रश्न पडतात की यार तुम्ही टोटली ब्लाइंड आहात तर जेवता कसे? तुम्ही काय आरशात बघून जेवता का? सो मस्करीचा भाग राहूया बाजूला, पण आता आपण यांना तोच प्रश्न मी विचारू पाहतोय. सो अब्दुल, हे तुझे मसाले घरोघरी पोचवण्यासाठी, दारोदारी पोचवण्यासाठी तुला त्याचा प्रचार करावा लागत असेल, प्लस डिलिव्हरीज द्यावी लागत असतील. मग ते तू कसं मॅनेज करतोस? तुझ्याकडे काही मॅनपॉवर आहे की तू स्वतःच जाऊन सगळं करतोस? नहीं, इसका प्रचार करने के लिए सबसे बहुत बड़ी मदद मेरे को मिली है इलेक्ट्रॉनिक मीडिया से. मीडिया ने इतना अच्छा काम कर दिया है कि घर बैठे आप व्हाट्सएप के ज़रिए से फिर अलग अलग जो भी दूसरे ऐप्स है उसके ज़रिए से आप मैसेज बनाकर पूरा जो भी आपका कंटेंट है आप सभी के पास भेज सकते हो बनाकर. इंस्टाग्राम है, फेसबुक है. तुम ये सब ऑपरेट कर लेते हो? यस, खुद ऑपरेट करता हूँ मैं. सो बघा मित्रांनो, आपण
अजूनही त्याच प्रश्नात पडलो आहे की तुम्ही जेवता कसे, आणि मंडळी इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सॲपपर्यंत पोचलेली आहे. सो पुढे कंटिन्यू. तर उसको अपन इस तरह से मार्केटिंग करते हैं. अभी जिसका कॉल अपने को आता है, लोगों को आता ही है अपने को, जैसे देखते हैं तो लोगों को एक्चुअली अपनी कंपनी होम डिलीवरी कराती है. अच्छा. अगर 3 किलो के आसपास हुआ तो 3 किलो कंपनी अपनी होम डिलीवरी करती है. जी 100 ग्राम की पैकेजिंग सिस्टम है हमारी कंपनी की, क्योंकि उसकी क्वालिटी मेंटेन रहे इसके लिए हम लोगों ने पैकेजिंग सिस्टम 100 ग्राम का ही रखा हुआ है. 3 किलो से अगर कम किसी का हुआ तो फिर अपन उसको, मैं खुद ब खुद जाता हूँ. एक्चुअली हम लोग का एक स्पेशल ट्रेनिंग होता है ब्लाइंड लोगों के लिए, जहाँ पर हम लोगों को सब सिखाया जाता है एक्चुअली कि किस तरह से तुम ट्रेन में जाओगे, दिए हुए एड्रेस पर किस तरह से पहुँचोगे, लैंडमार्क्स और क्ल्यूज़ को ध्यान में रखते हुए. तो इस तरह से मैंने बाकायदा इसकी ट्रेनिंग ली है और बाकायदा पहुंच जाता हूँ उनके घर पे और जाकर डिलीवरी देता हूँ. डिलीवरी के साथ साथ मेरा और एक ये रहता है उसके अंदर, जब भी घर में जाता हूँ तो आजू बाजू के लोगों को जमा करके मेरा पे प्रेजेंटेशन देता हूँ, तो लोगों के गले में उतर जाती है वो बात. और पैसे के जहाँ तक सवाल है, आप कैसे लोगे, ब्लाइंड इंसान इसको कोई भी ये कर सकता है, चीट कर सकता है पैसों के मामले में. उसके लिए भी अभी इलेक्ट्रॉनिक मीडिया है. पेटीएम कर दो, पेटीएम टू अकाउंट कर दो. तो ये शुरू में तुमने ये जो शरबत का जो बिजनेस शुरू किया था, उसका क्या वो अभी भी चल रहा है या? वो भी चल रहा है, लेकिन इसका अभी ज़्यादा चला. उसका क्या होता था कि वो बाहर से अपने को इंपोर्ट करके मंगवाना पड़ता था, और कभी कभी एन मोमेंट पर अगर कस्टमर की मांग रही और वो अवेलेबल नहीं रहता था, फिर वो कस्टमर को ना बोलना अच्छा नहीं लगता था. 2-3 बार मेरे को ना बोलना पड़ा, तो फिर उसका थोड़ा बहुत असर पड़ा था मेरे बिज़नेस के ऊपर. इसके लिए फिर ये क्या कि अपना मैन्युफैक्चर इंडियन है, इंडिया का ही है. यहाँ बॉम्बे में ही मेरे एक फ़ोन करो तो डिलीवरी अपने को कंपनी यहाँ करती है, पूरा कार्टून का कार्टून. तो अपने को ये सहूलियत रहता है लोगों को पहुंचाने के लिए और बिझनेस करने के लिए. तर आणखी महत्त्वाचा प्रश्न इथे उपस्थित असा होऊ शकतो की आता जवळजवळ तू 12 मसाले जे आहेत ते विकतोस, बरोबर आहे. सो हे 12 मसाले यांची नावं वेगवेगळी आहेत, त्याच्या MRPs वेगवेगळ्या आहेत, त्याचं कॉन्टेंट आतमध्ये काय काय ते वेगवेगळं आहे, बरोबर आहे. तर आता हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुला ऑफकोर्स कॅरी करताना तुला ते माहिती असलं पाहिजे, आणि प्रत्येक वेळेला काय तुझे आई वडील तुला हे सांगू शकत नाही. मग हे तू कसं मॅनेज करतो? अभी टेक्नोलॉजी बहुत नई निकली है, एडवांस टेक्नोलॉजीज निकली है, अपने पास उपलब्ध है. अभी पिछले दिनों एग्जीबिशन में जाने का मौका मिला था. एक स्टॉल था बहुत बड़ा, तो वहाँ पर बहुत सारे कस्टमर आते थे और मुझे बताते भाई मेरे को पाव भाजी चाहिए. अरे मेरे के पास ऐसा कोई हेल्पर था नहीं जो मुझे हेल्प करके निकाल कर दे. तो मैंने क्या किया कि एक ऐसा हर एक को एक पर्टिकुलर कार्टून बना कर लेके गया था. उसके अंदर उसी बॉक्स पर्टिकुलर अलग अलग फ्लेवर के बॉक्स उसके अंदर मैंने उसको अंदर जमा कर रखे थे. ब्रेल लिपि के द्वारा जब हम लोग ब्लाइंड लोग पढ़ते लिखते हैं, तो उस लिपि के ज़रिए से मैंने उसके अंदर लिखा हुआ था कि ये फला फ्लेवर है, ये पाव भाजी का फ्लेवर है, पाव भाजी मसाला है, ये पानीपुरी मसाला है. और रहा सवाल, तो उसके ऊपर से मुझे ये मालूम पड़ जाता कौन सा फ्लेवर है, तो मैं सीधा निकल कर कस्टमर को प्रेजेंट कर देता था. और रहा सवाल अभी ये MRP या इसके अंदर कौन से इंग्रेडिएंट इस्तेमाल किए गए, अगर कोई ऐसा सवाल करता है तो अपने पास अभी एडवांस टेक्नोलॉजी कई सारे हैं. जैसे हमारा जो हम मोबाइल इस्तेमाल करते हैं टॉकबैक के सहारे से, तो उसके अंदर कई ऐसे ऐप्स हैं जो हमें नॉर्मल जो लिखा हुआ आता है टेक्स्ट वो हमको वो पढ़ के सुनाता है. जैसे InVision AI नाम की एक ऐप है, उसके ज़रिए से मुझे वो सब रीड करके बताता है. जो उसके ऊपर लिखा हुआ रहता है कंपनी का पूरा कंटेंट, वो सब मुझे लिख के वो बताता है. उस हिसाब से मेरे को हेल्प हो जाती है. तो इस तरह से मैं उसका फ़ायदा उठाता हूँ. एकंदरीत ही कॉन्सेप्ट खूप छान आहे, मला आवडली. आणि आपल्या आजकालच्या मुलांनी हे व्यापाराकडे आणि उद्योगाकडे वळलं पाहिजे असं बरेच मोठी मंडळी पण सांगून जातात. परंतु आपण अजूनही आपल्या 9 ते 6च्या भागमदौडीच्या बाहेर पडायचा प्रयत्नच करत नाही. असो, प्रत्येकालाच ते जमतं असं नाही. सगळ्यांना आव्हान करतो की या आणि माझ्या बिझनेसमध्ये तुम्ही जुळा आणि चांगलं खा आणि चांगलं खावा हा कॉन्सेप्टला पूर्ण करण्यास मला मदत करा. आणि कसं आता तुम्ही करणार, तो मेरा कॉन्टैक्ट नंबर इस वीडियो के अंदर शेयर किया जाएगा, तो आप मुझे कांटेक्ट कर सकते हो, व्हाट्सएप कर सकते हो, और आपको मैं आकर मिलूँगा. मेरी कंपनी आपको प्रोवाइड करेगी घर बैठे आपका जो भी आपको चाहिए मसाले, आप मुझे ऑर्डर करना, मैं आपको कंपनी से द्वारा घर पे आपको बाय कुरियर आ जाएगा. तो खासकर मेरे नॉर्मल लोगों को भी और ब्लाइंड लोगों से मेरा ये आह्वान है कि व्यापार भी अगर आप करना चाहें तो बेझिझक मुझे कांटेक्ट कर सकते हैं. जो कमीशन मुझे मिलता है, कंपनी मुझे जो डिस्काउंट देती है जी मसालों के ऊपर 10% 15%, तो जो मसालों को मिलकर जो प्राइस होता है उसके अंदर मैं कमीशन कम लूँगा. मैंने ऐसा 1-2 बार और 1-2 मेरे कस्टमर ऐसे भी है, अभी तो बढ़ रहे हैं, 4-5 हो गए,
उनको मैं एक साथ 5-5, 10-10 किलो माल वो लोग मेरे से खरीदते हैं, तो तकरीबन 60% वो लोग को मैं दे देता हूँ और 40% मैं रखता हूँ, क्योंकि मैं कंपनी को पैसा वगैरह सब कंपनी को मैं पेड करता हूँ। और जो वो लोग मार्केटिंग करते हैं मेरी तरफ से दूसरे गांव में जहाँ मैं नहीं पहुँच सकता हूँ, वो लोगों को मैं मौका देता हूँ कि आप मेरे तरफ से व्यापार करिए। ओके, तो इस तरह से भी मेरे से आप जुड़ सकते हैं। ओके, मतलब दोनों तरीके से जुड़ सकते हैं। अगर एज अ कंज्यूमर इनके मसालों का अगर लुफ्त उठाना चाहते हैं तो इनसे आप कांटेक्ट करके वो मसाले खरीद सकते हैं। और उसी के साथ साथ अगर आपको बिज़नेस करना है और अब्दुल अली जी के साथ मिलके अपना खुद का व्यापार शुरू करना है इसी कंपनी के साथ, तो वो भी उसमें भी अब्दुल अली जी आपको मदत कर सकते हैं। एम आय राईट सर? येस, राईट. थँक्यू. तुम्ही मला तुमच्या चॅनलमधून बोलण्याचा मौका दिला, त्याच्यामुळे तुमचं फार फार थँक्यू, धन्यवाद. की तुम्हाला जर काय अशा काही रिक्वायरमेंट्स असतील तर हा नंबर इथे डिस्प्ले होतो, याच्यावरती तुम्ही डायरेक्टली त्याला कॉन्टॅक्ट करू शकता आणि पुढच्या जो काही डीलिंग आहे ते तुम्ही परस्पर करू शकता. आणि ऑफकोर्स पेमेंटच्या बाबतीत तर मगाशी तुम्हाला त्यांना सांगितलेलंच आहे, त्यांनी तुम्ही फॉर्मॅटमध्ये त्यांना पैसे देऊ शकता आणि तुमचा जो माल आहे तो घेऊ शकता, त्याचा आनंद घेऊ शकता. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतो आहे. भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन थॉटसोबत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.